कधी होणार कशा होणार म्हणत म्हणत अखेर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. आधी नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका झाल्या. निकाल लागले. राज्यात महायुतीने एक हाती डाव मारला, तर मवियाला लोकांनी अनेक ठिकाणी नाकारल्याचं पाहायला मिळालं. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जवळपास सगळीकडे महायुतीचे महापौर बसले, तर मालेगावात इस्लाम पार्टी, वसई विरारमध्ये बविया आणि लातूर, चंद्रपूर, परभणी या 3 ठिकाणी मवियाचा महापौर बसणार हे जवळपास नक्की होतं. लातूरात तसं झालं सुद्धा, पण चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि तिकडे भाजपचा महापौर बसला. त्यामुळे आता प्रश्न राहिला होता तो परभणीचा. परभणीत ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करणार का, की चंद्रपुरात जे झालं ते इकडेही होणार, याची जोरदार चर्चा झाली. अखेर 12 फेब्रुवारीला परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा सस्पेन्स संपला. 12 फेब्रुवारीला सकाळी पाथरी रोडवरील मोरिया लॉन्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या एकूण 37 नगरसेवकांची खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या झालेल्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 8 क मधून पहिल्यांदाच निवडून आलेले ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली, तर उपमहापौर पदासाठी प्रभाग 1 ड मधून 3 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांना संधी देण्यात आली. दोन्ही नावांबाबत एकमत झाल्यानंतर सर्व सदस्य एकत्रितपणे सभागृहाकडे रवाना झाले. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच बसमधून सभागृहाकडे गेल्याने महाविकास आघाडीतील एकजूट इथे ठळकपणे दिसून आली. 12 फेब्रुवारीला परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणुकीसाठी प्रक्रिया पार पडली. निवडणूक असल्याने सभागृहाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर एकच गर्दी केली होती. त्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रत्येक सदस्याचे ओळखपत्र तपासूनच त्यांना सभागृहात प्रवेश दिला जात होता. तर सभागृहाबाहेर परभणीच्या या नव्या नेतृत्वाची घोषणा होणार असल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. अखेर निवडणुकीला सुरुवात झाली. महापौर पदासाठी ठाकरे गटाकडून सय्यद इक्बाल तर त्यांच्या विरोधात भाजपकडून तिरुमला खिल्लारे या रिंगणात होत्या. हात उंचवून झालेल्या मतदानात सय्यद इक्बाल यांना 39 तर तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली. त्यानंतर ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांना परभणीची नवीन महापौर म्हणून घोषित करण्यात आलं. या निवडणुकीदरम्यान घडलेली एक गोष्ट जी सगळ्यांच्याच नजरेत आली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष रझिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं नाही. त्यानंतर झालेल्या उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसकडून गणेश देशमुख तर राष्ट्रवादीकडून नाझमा अब्दुल रहीम या रिंगणात होत्या. झालेल्या निवडणुकीत गणेश देशमुख यांना 37 तर नाझमा अब्दुल रहीम यांना 27 मतं मिळाली. इथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली. निकालानंतर त्यांच्या या भूमिकेची चर्चा सगळीकडे व्हायला सुरुवात झाली. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे ठाकरेंनी परभणीत मुस्लिम चेहऱ्याला महापौर पदाची संधी का दिली. याचं उत्तर सापडतं ते परभणीत असलेल्या जातीय समीकरणात. परभणीचा विचार केला तर इथल्या निवडणुकीत जातीय समीकरणं फार महत्त्वाचे ठरतात. जर आपण या मतदारसंघाचा विचार केला तर इथे साधारणपणे 40 ते 45% मराठा समाजाची वोट बँक आहे. त्याखालोखाल साधारणपणे 25% इतकी वोट बँक मुस्लिम समाजाची आहे. त्यानंतर 13% दलित समाजाची वोट बँक आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार हा इथे निवडणुकीचा निकाल ठरवू शकतो असं म्हटलं जातं. आता परभणी महापालिकेचा विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेल्या 25 नगरसेवकांपैकी तब्बल 12 नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळे इथे मुस्लिम मतदारांचं प्राबल्य किती महत्त्वाचं आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. परभणी हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला. 2090 नंतर इथे फक्त आणि फक्त शिवसेनेचा खासदार आणि आमदार निवडून आला आहे. पण आजवर मुस्लिम मतांच्या विरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करत शिवसेनेने परभणीत बाजी मारली. परभणी शहर हे निर्णायक अशा मुस्लिम मतांसाठी प्रसिद्ध आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सातत्याने मुस्लिम मतांचा विचार करून या मतदारसंघात बहुतांश वेळा मुस्लिम उमेदवाराला दिली. काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्यावर शिवसेनेकडून धार्मिक रंग देत मतांचं ध्रुवीकरण कसं होईल याची खबरदारी घेतली जात असे.
त्यातूनच खान हवा की बाण अशा प्रचाराचा उदय झाला. पण 2024च्या निवडणुकीत मात्र चित्र पूर्ण बदललं. मविया सोबत असलेल्या ठाकरेंनी प्रचाराची लाईन बदलली आणि मुस्लिम समाज त्यांच्या मागे उभा राहिला. 2024च्या लोकसभेला परभणीतून ठाकरेंचे संजय जाधव हे तब्बल 1 लाखाच्या लीडने निवडून आले. त्यांचा वोट शेअर होता 45.60%. तब्बल 17% आपल्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा मोठा असल्याचं जाधवांनी तर मान्य केलंच होतं, पण या सगळ्यावर फडणवीसांनी ठाकरे गटाने वोट जिहाद केल्याचा आरोप केला होता. नंतर आता पालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम समाजाला जोडून घेण्याचं काम ठाकरे गटाने केलं. मुस्लिम समाजाला विश्वास देऊन ही बहुसंख्य मते आपल्या बाजूने वळवण्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लक्ष केंद्रित केलं. लोकसभा विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भक्कम पाठिंबा दिल्यामुळेच परभणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहिला. खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा निर्णायक ठरला. परभणीच्या महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन शिवसेनेने मुस्लिम मतांची योग्य ती परतफेड केली आहे. पण ठाकरे गटाने मुस्लिम महापौर केल्याने भाजपकडून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. भाजपचे नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली की परभणीमध्ये औरंगजेब फॅन क्लबचा अजेंडा उद्धव ठाकरे गटामार्फत राबवला जातोय. निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे वारंवार मराठी अस्मितेबद्दल बोलतात आणि मराठी व्यक्तीला महापौर बनवण्याचं आश्वासन देतात. परंतु महाराष्ट्रात ज्या एकमेव ठिकाणी त्यांना सत्ता मिळाली तिथे त्यांनी महापौरपद एका मुस्लिम उमेदवाराला दिलं. यावरून त्यांचा औरंगजेब फॅन क्लबचा अजेंडा उघड होतो असं ते म्हणाले. तर निवडून आल्यानंतर महापौर सय्यद इक्बाल यांनी सर्वांच्या सर्व 65 नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे. मला निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिली. एकंदरीतच तब्बल 29 महानगरपालिकांपैकी फक्त परभणीमध्ये आपल्या पक्षाचा महापौर बसवण्याची संधी ठाकरे गटाला मिळाली, जी त्यांनी मुस्लिम समाजातल्या नगरसेवकाला दिली. आमचं हिंदुत्व शेंडी जाणल्याचं हिंदुत्व नाही असं म्हणत गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजात लोकप्रिय झालेल्या ठाकरेंनी मुस्लिम महापौर करत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं. पण भाजपने मात्र ठाकरेंवर आता जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण VTV यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.